चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडीलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय दिलीप पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कीर्तिराज अर्थ मूवीज, कुबेर इन्फ्रा, बुद्धिहाळकर नगर, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण यांच्या वतीने कसबा वाळवे, तालुका राधानगरी येथील वीज उपकेंद्र परिसरात गेल्या 2 दिवसांपासून शेकडो निलगिरीच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे उद्या होणाऱ्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कसबा वाळवे येथे महावितरणचे उपकेंद्र व कार्यालय असून सुमारे 20 ते 25 वर्षापूर्वी या परिसरात निलगिरीची शेकडो झाडे लावण्यात आली होती. कालांतराने या झाडांची मोठ्या वृक्षामध्ये वाढ झाली होती. मात्र उपकेंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या 10 MVA क्षमतेच्या रोहित्र तसेच उच्चदाब वीज वाहिन्यांना या झाडाचा अडथळा होत असल्याचे कारण देत महावितरणकडून झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राधानगरी येथील एका ठेकेदाराला कामं देण्यात आली असून गेल्या 2 दिवसांपासून मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. तोडण्यात आलेली लाकडे कर्नाटक राज्यातील एका कंपनीला देण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान अनेक वर्षापासून उभी असलेली हिरवाई नष्ट झाल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याऐवजी विकास कामांच्या नावाखाली वृक्षतोड केली जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे महावितरण प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या या ठिकाणी राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या दिवसा वीज पुरवठा योजनेसह नवीन उपकेंद्रातील कामांचे उद्घाटन या कार्यक्रमात होणार आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे या कार्यक्रमावर नाराजीचे सावट पसरले आहे. एका बाजूला शासन पर्यावरण, झाडे वाचवा, झाडे लावा असे आवाहन करत असताना शासनाचा विभाग असलेला वीज वितरण कंपनी शासनाच्या धोरणाला हरताळ फासत आहे. परिसरातील पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.